एलबीटी विरोधात राज्यभरात व्यापाऱ्यांचा बंद सुरूच आहे। मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह नागपूरपासून ते अगदी चंद्रपूरपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत। ऐन लग्न सराई आणि सुट्ट्या सुरू आहेत अशात दुकानं बंद असल्यानं ग्राहकांची गैरसोय होते। सरकारने एलबीटी कायदा रद्द करावा अशी मागणी व्यापारी करतायत, पण एलबीटीचा निर्णय मागे घेतला जाणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं। याच विषयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे। मुंबईमध्ये एलबीटी अजूनही लागू झालेला नाहीये, पण त्याविरोधात व्यापाऱ्यांनी बंद सुरू केलाय। त्याचा फटका सामान्य जनतेला बसतो। सरकार को सोचना चाहिए, हम भी उनके अच्छे नागरिक हैं, अच्छे नागरिकों में से एक है जो टैक्स अदा करते हैं। हमारा टैक्स का विरोध नहीं है, जो जिस तरह की तानाशाही ये लोग कर रहे हैं उसका हमको विरोध है। सरकार को हमको विश्वास में लेना चाहिए। एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांनी मुलुंडमध्ये आंदोलन केलं। या आंदोलनात सगळे व्यापारी रस्त्यावर उतरले होते। या आंदोलनानंतर पोलिसांनी या सगळ्या व्यापाऱ्यांना ताब्यात घेतलं। व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद। गेल्या 15 दिवसांपासून नागपुरात एलबीटीच्या विरोधात सुरू असलेल्या बंदला काल रात्री हिंसक वळण लागलं। रात्री 1 वाजण्याच्या सुमाराला व्यापाऱ्यांच्या एका गटानं शहरात धुमाकूळ घालत बसेसची मोडतोड केली। अनेक ठिकाणी टायरही जाळण्यात आली। रात्री व्यापाऱ्यांनी शालिमार आणि महाराष्ट्र एक्सप्रेसही काही काळ अडवून धरली। यामध्ये 2 व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे।